महाराष्ट्रात इबोला विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाते। जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केल्यानंतर जिल्हा स्तरावर रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आल्याची माहिती। इंधन महागल्याने राज्यातल्या मासेमारीवर परिणाम झालाय। मच्छीमार समुद्रात जाणं टाळतात। परिणामी बाजारामध्ये मासळीची आवक घटली असून किमतीमध्ये मोठी वाढ झाली। बकरी ईद निमित्त बेस्टच्या जास्त बस चालवल्या जात आहेत। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये 58 जास्त बसेस चालवल्या जात आहेत। मुंबई ठाण्यामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे। उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे सध्या कोकण पट्ट्यामध्ये आणि मुंबई उपनगरात उष्णतेमध्ये मोठी वाढ झाली। शीव इथल्या एका गृहनिर्माण संस्थेतल्या अत्यंत धोकादायक इमारतीमध्ये 32 कुटुंबांना आणखी 8 आठवडे राहण्याची परवानगी मिळाली। कुटुंबांनी मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःच्या जोखमीवर राहण्याची परवानगी दिली। रहिवाशांनी घरं रिकामी करण्यासाठी अधिक वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने ही परवानगी दिली। नवी मुंबईतल्या पाम बीच मार्गावर 2 दुचाकींचा भीषण अपघात होऊन महिला गंभीर जखमी झाली। दुचाकीस्वार सिग्नल तोडून भरधाव वेगात आल्याने अपघात घडला। अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला असून सीसीटीव्हीमध्ये दुचाकीचा नंबर स्पष्ट नसल्याने आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना अडचण येत आहे। मध्य रेल्वे मार्गावरच्या वातानुकूलित लोकलला प्रवाशांनी जोरदार पसंती दिली। 26 जानेवारी ते 20 मे या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल 1.5 कोटी प्रवाशांनी प्रवास केला। कडक उन्हाळा आणि वाढती गर्दी या पार्श्वभूमीवर मुंबईकर आरामदायी प्रवासाकडे वळू लागल्याचं दिसतं। मुंबई महापालिकेच्या सुधार समितीमध्ये 4 महत्त्वाचे प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी परत गेले। या प्रस्तावांवर आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला होता। रक्तपेढी प्रस्तावावर तर खुद्द शिंदे गटाच्या नगरसेवकांकडून सुद्धा फेरविचाराची सूचना करत आदित्य ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला होता। महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण गंभीर आहे। शासकीय आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी 22% बालविवाह होत आहेत। अल्पवयीन मातांची आकडेवारी सुद्धा चिंताजनक आहे। मुंबईमध्ये 5 वर्षांमध्ये जवळपास 95,935 आंतरराष्ट्रीय वाहन परवाने जारी करण्यात आले। परदेशात शिक्षण, नोकरी, पर्यटन आणि दीर्घकालीन वास्तव्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढते। त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यांच्या मागणीत मोठी वाढ होत असल्याचं परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। नाशिकमधल्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। मंत्री भुजबळांच्या भुजबळ फार्म बाहेर आंदोलन करण्यात आलं। फार्म बाहेर नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। मुंबई महापालिकेच्या 7 हिल हॉस्पिटलचं खासगीकरण तुर्तास टळलं। या प्रस्तावाला विरोधकांकडून तीव्र विरोध झाला होता। त्यानंतर प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी पाठवण्यात आला। रेल्वे स्थानकावरचे खाद्यपदार्थ दरवाढ आता स्थगित करण्यात आली। पुढची सूचना मिळेपर्यंत आधीचेच दर लागू राहणार आहेत। कर्जत पनवेल उपनगरीय रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचले। मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मार्गावरच्या विविध कामांची पाहणी करत प्रकल्पाचा आढावा घेतला। पुढच्या 3 महिन्यांमध्ये कर्जत पनवेल लोकल सुरू होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। राईस मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कायद्यानुसार किमान वेतन द्या असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बैठकीत दिले। मुलुंडमध्ये पाणी टंचाईवरून हंडा मोर्चा काढण्यात आला। मनसे, आरपीआय आणि वंचित आघाडीच्या वतीनं प्रशासनाच्या विरोधात मडके फोडो आंदोलन करण्यात आलं।